जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एमके स्टडी पॉइंट इंडियन फिजिकल अकॅडमी गोंदिया। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये 2024 ला झालेले जे पोलीस भरतीचे पेपर्स होते त्या पेपरमध्ये आपण बुद्धिमत्ता या विषयाला सुरुवात केलेली आहे। तर या ठिकाणी बुद्धिमत्ता घटकावरचा सगळ्यात महत्त्वाचा जर घटक म्हटला आपण तर तो आहे अंकमालिका। अंकमालिका हा घटक सगळ्या विद्यार्थ्यांना एकदम साधा आणि सोपा वाटणारा घटक आहे, परंतु जर वास्तविक पाहिलं तुम्ही तर त्या घटकामध्ये प्रॅक्टिस आवश्यक असते मित्रांनो, आणि त्यासाठी काही सगळ्यात महत्त्वाच्या संकल्पना त्या ठिकाणी आवश्यक असतात। तर आजचा घटक आहे तो म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे, तर तो कोणता घटक आहे तर अंकमालिका आहे। अंकमालिका या घटकावर आपल्याला 2024 ला कोणते प्रश्न आलेले आहेत ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। तर आपली पोलीस भरती नवीन ऑफलाईन बॅच ही नुकतीच सुरू झालेली आहे। जर ज्या कुणा विद्यार्थ्यांना जॉईन करायचे असेल तर नक्की तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा। चला आपण सुरुवात करूया अंकमालिका या घटकाला। तर या ठिकाणी अंकमालिका या घटकाचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी अंकमालिकावर काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी अंकमालिकेमध्ये जर आपल्याला पाहायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपल्याला वर्ग संख्या माहिती असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर आपल्याला घन संख्या माहिती असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर आपल्याला संख्येचे प्रकार माहिती असणं आवश्यक आहे। संख्येचे प्रकार, कारण या सगळ्या घटकांचं विश्लेषणच आपल्याला या ठिकाणी अंकमालिकेमध्ये पाहायचा असतो किंवा मिळतो। जर एखादा प्रश्न कधी कधी आपल्याला वर्गावर विचारला जातो, एखादा प्रश्न हा घनावर विचारला जातो, तर कधी कधी एखादा प्रश्न हा संख्येच्या प्रकारावर देखील विचारला जातो। तर अंकमालिकेमध्ये कोणत्या संख्येमध्ये कोणत्या प्रकारचा संबंध असेल हे निश्चित सांगता येत नाही। त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या बेसिक गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे। तर चला आपण 2024 ला झालेल्या पेपरमधील प्रश्न आपण या ठिकाणी वन बाय वन पाहूयात। तर या ठिकाणी पहिला प्रश्न कोणत्या जिल्ह्याला विचारलेला आहे तर या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे नागपूर कारागृह पोलीस शिपाई भरती 2024 मध्ये विचारलेला आहे। मग या ठिकाणी काय म्हणतो प्रश्न तर या ठिकाणी एक संख्या माला दिलेली आहे। या संख्यामालेमध्ये आपल्याला पुढचा पद विचारलेला आहे। याचाच अर्थ 25, 26, त्याच्यानंतर 30, त्याच्यानंतर 39 आणि त्याच्यानंतर 55 आणि आपल्याला पुढची संख्या दिलेली आहे। आता या ठिकाणी पुढची संख्या विचारलेली आहे। या ठिकाणी आपल्याला संख्येचा क्रम किंवा मग परस्पर संबंध त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे। जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या संख्यांमध्ये आपल्याला कोणत्या तरी वर्ग संख्या मिळतात का तर नाही, पहिली वर्ग संख्या आहे, बाकीच्या वर्ग संख्या नाही। त्याच्यानंतर घन संख्या आहेत का नाही। त्याच्यानंतर एखाद्या प्रकारावर संख्येचा या ठिकाणी प्रश्न आहे का नाही। तर आता आपल्याला या ठिकाणी जर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचं असेल तर दोनही संख्यांमधला फरक लक्षात घ्या। मग 25 आणि 26 याच्यामध्ये फरक आहे 1 चा। त्याच्यानंतर 26 आणि 30 मध्ये आपल्याला फरक दिसते 2 चा, सॉरी कितीचा आहे तर 4 चा। त्याच्यानंतर आपल्याला 30 आणि 39 मध्ये फरक दिसतो 9 चा आणि 39 आणि 55 याच्यामध्ये फरक दिसतो आपल्याला 16 चा। जर आपण फरक पाहिला असेल तर फरकावरून आपल्याला एक गोष्ट समजून येते की 1, 4, 3, 9 आणि 16 ह्या संख्या कोणत्या तरी संख्येचे आपल्याला वर्ग पाहायला मिळतात। म्हणजेच 1 हा 1 चा वर्ग पाहायला मिळते, 4 ही संख्या 2 चा वर्ग आहे, त्याच्यानंतर 9 ही संख्या 3 चा वर्ग आहे आणि 16 ही संख्या 4 चा वर्ग आहे। तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की 25 आणि 26 मध्ये 1 च्या वर्गाचा फरक आहे, 26 आणि 30 मध्ये 2 च्या वर्गाचा फरक आहे, 30 आणि 39 मध्ये 3 च्या वर्गाचा फरक आहे आणि 39 आणि 55 मध्ये 4 च्या वर्गाचा फरक आहे। तर निश्चितच याच्या पुढे येणारी जी संख्या असेल ती 5 च्या वर्गाच्या फरकाने असेल।
मग 5च्या वर्गाचा फरक म्हटलं तर तो काय आहे 25 आणि त्याच्या अगोदरची संख्या म्हटलं तर 55. याचाच अर्थ या ठिकाणी 0, या ठिकाणी या दोघांची बेरीज करू आपण तर या ठिकाणी 80. या पद्धतीनं जर आपण पाहिलं तर पुढचं पद हे काय असायला पाहिजे 80 असायला पाहिजे, कारण 55 आणि 80 या दोघांमधला फरक म्हटलं तर तो असेल 25 आणि तो 5च्या वर्ग एवढा फरक असेल. तर या पद्धतीने जर पाहिला आपण तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल तर आपला योग्य उत्तर असेल. मी तुम्हाला 5 सेकंद देणार, त्या 5 सेकंदामध्ये तुम्हाला तुमच्या पद्धतीने त्या प्रश्नावर विचार करायचा आहे आणि त्यानंतर त्याचं विश्लेषण पाहायचं आहे. चला पाहूयात पुढील प्रश्न. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला सहज समजून येईल की अंकमालिकेची रचना ही कोणत्या पद्धतीने दिलेली आहे. चला या ठिकाणी काय दिलेलं आहे, या ठिकाणी 4 आहे, 8 आहे, 9 आहे, 27 आहे, 16 आहे, त्याच्यानंतर 64 आहे, 25 आहे आणि 125 आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी 2 संख्या विचारलेल्या आहेत. मग आता या ठिकाणी जर तुम्ही थोडंसं जर काय केलं असेल विचार केला असेल तर या ठिकाणी आपल्याला अंकमालिकेची एक लिंक आपल्याला दिसून येतो की कोणत्या प्रकारचा संबंध त्या संख्यांमध्ये आहे. जर आपण या ठिकाणी पाहायला समजा तर या ठिकाणी आपल्याला 4 म्हटलं तर हा 2चा वर्ग आहे, 8 म्हटलं तर हा 2चा क्यूब आहे, त्याच्यानंतर 9 म्हटलं तर हा 3चा वर्ग आहे, 27 म्हटलं तर हा 3चा क्यूब आहे, त्याच्यानंतर 16 म्हटलं तर हा 4चा वर्ग आहे, 64 म्हटलं तर हा 4चा क्यूब आहे, त्याच्यानंतर 25 म्हटलं तर 5चा वर्ग आहे, 125 म्हटलं तर निश्चितच हा 5चा क्यूब आहे. या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लिंक दिलेली आहे. मग या ठिकाणी 2चा क्यूब 2चा घन 2चा वर्ग 2चा घन 3चा वर्ग 3चा क्यूब 4चा वर्ग 4चा क्यूब 5चा वर्ग 5चा क्यूब, निश्चितच येणारी जी संख्या असेल ही काय असेल तर त्याच्या पुढे 6चा वर्ग आणि 6चा क्यूब असेल. मग या ठिकाणी 6चा वर्ग म्हटला तर तो काय असेल 36, त्याच्यानंतर 6चं क्यूब म्हटलं तर या ठिकाणी तुम्ही 36 गुणिले 6 किंवा मग डायरेक्ट 216 असं म्हणू शकता. 6 6 36 6 18 आणि 3 21 म्हणजे 216. या पद्धतीने नंतरच्या येणाऱ्या ज्या संख्या असतील त्या 36 आणि त्याच्यानंतर 216 या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 हा काय असेल तर आपला योग्य उत्तर असेल. त्याच पद्धतीने या प्रश्नाला अजून दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला पाहता येईल. 2चा वर्ग आहे, 3चा वर्ग आहे, त्याच्यानंतर 2चा क्यूब 3चा क्यूब, त्याच्यानंतर 4चा वर्ग, त्याच्यानंतर आपल्याला म्हणता येईल काय तर त्या ठिकाणी काय म्हणता येईल तर या ठिकाणी 4चा वर्ग 5चा वर्ग, त्याच्यानंतर 6 काय म्हणता येईल 4चा क्यूब, त्याच्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी काय म्हणता येईल 5चा क्यूब 4चा क्यूब आणि 5चा क्यूब. निश्चितच त्या ठिकाणी 4 नंतर 6चा वर्ग आणि त्याच्यानंतर काय म्हणता येईल तर 6चा क्यूब या पद्धतीने सुद्धा या ठिकाणी काढता येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल. तर या पद्धतीनं या ठिकाणी ही अंकमालिका दिलेली आहे आणि या अंकमालिकेचं रचना लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न काढायचा असते. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न काय आहे तर एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे. जर तुम्हाला उत्तर येत असेल तर नक्की या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करा. 2 12 36 त्याच्यानंतर 80 त्याच्यानंतर 150 आणि आपल्याला विचारलेली आहे पुढची संख्या. आता अंकमालिकेवरचे प्रश्न एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही सोडवता आणि सोडवण्याच्या अगोदर आपण पाहतो तर आपल्याला असं वाटते की या प्रश्नाचं उत्तर आपण काढून टाकू, पण जेव्हा वास्तविकमध्ये आपण काढायला जातो त्यावेळेला मात्र त्याचं उत्तर निघणं हे थोडंसं कठीण जाते. या प्रश्नाकडे पहा. या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी थोडासा अवघड प्रश्न आहे. प्रश्न विचारलेला आहे गोंदिया पोलीस सिपाही भरती 2024 ला
मग याच्या उत्तर काय असेल येणार पुढची संख्या? तर या ठिकाणी लक्षात घ्या काय असेल या ठिकाणी 2. याच्यामध्ये ह्या कोणत्याही वर्ग संख्या नाही, 36 एक वर्ग संख्या आहे, घन संख्या नाही. यांच्यामधला जर आपण फरक घेतला तर हा 10चा फरक आहे. याच्यामध्ये जर फरक घेतला तर हा 24चा फरक आहे. याच्यामध्ये फरक घेतला तर या पद्धतीने आपण म्हटलं तर या ठिकाणी 44चा फरक आहे. या पद्धतीने आपल्याला म्हणता येईल. पण फरकाचा ताळमेळ आपल्याला या ठिकाणी काही जमून नाही राहिला. मग आता या ठिकाणी काय कराल तर या ठिकाणी आपल्याला वर्ग आणि त्याच्यामध्ये कोणती संख्या मिळवलेली आहे. कधी कधी एखाद्या संख्येमध्ये वर्ग संख्येमध्ये घन संख्या मिळवली जाते, कधी कधी घन संख्येमध्ये वर्ग संख्या मिळवली जाते. मग या ठिकाणी जर पाहिलं आपण 2 म्हटलं तर या ठिकाणी हा 1चा घन 1 असेल आणि 1चा वर्ग 1 असेल. या पद्धतीनं 1चा घन 1 अधिक 1चा वर्ग 1 याचा अर्थ 2 ही संख्या मिळाली. मग त्याच्यानंतर आपण 12चं जर केलं तर हा 2चा घन आणि 2चा वर्ग याचाच अर्थ या ठिकाणी 2चा घन म्हणजे काय असेल 8 असेल आणि 2चा वर्ग म्हणजे काय असेल तर तो झाला 12. या पद्धतीनं 36 म्हटलं तर या ठिकाणी 3चा घन अधिक आपल्याला 3चा वर्ग करता येईल. 3चा घन म्हटलं तर 27 आणि 3चा वर्ग म्हटला तर 9. मग 27 आणि 9 म्हटला तर 36. या पद्धतीनं करता येईल. निश्चितच या ठिकाणी 80चं जर केलं तर हा 4चा घन अधिक 4चा वर्ग. 4चा घन म्हटलं तर या ठिकाणी 64 आणि 4चा वर्ग म्हटलं तर 16. निश्चितच या ठिकाणी 80 असेल. मग त्याचा पुढची संख्या 5चा घन अधिक काय असेल तर 5चा वर्ग असेल. मग 5चा वर्ग घन म्हटला तर तो आहे 125 आणि 5चा वर्ग म्हटला तर तो आहे 25. याचा अर्थ ही संख्या आली 150. आता या संख्येच्या पुढची संख्या आपल्याला विचारलेली आहे. मग या ठिकाणी 1चा घन अधिक 1चा वर्ग, 2चा घन अधिक 2चा वर्ग, 3चा घन अधिक 3चा वर्ग, 4चा घन अधिक 4चा वर्ग, 5चा घन अधिक 5चा वर्ग. तर निश्चितच येणारी पुढची संख्या ही 6चा घन अधिक 6चा वर्ग असेल. मग 6चा घन म्हटलं तर या ठिकाणी 216 आणि 6चा वर्ग म्हटला तर तो काय असेल 36. मग या ठिकाणी 216 आणि 36 यांचा जर आपण वजा बेरीज केलं तर 6 न 6 12. त्याच्यानंतर हातचं 1, 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि या ठिकाणी 2. म्हणजेच आपलं पुढची येणारी जी संख्या असेल ती असेल 252. या ठिकाणी हा प्रश्न जरी वाटायला सोपा असला तरी सुद्धा जर एका दृष्टीने विचार केला तर कठीण स्वरूपाचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 252. हा काय झालं तर आपलं योग्य उत्तर झालं. अंकमालिका घटक असेल किंवा अक्षर मालिका घटक असेल या घटकांमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस आणि सरावाची अत्यंत गरज असते. ही गोष्ट त्या ठिकाणी निश्चित आहे. तर या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्नांचा नक्की सराव करा. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न विचारलेला आहे नांदेड पोलीस शिपाई भरती 2024 ला काय आहे प्रश्न किंवा अंकमालिका काय आहे? 9 आहे, 19 आहे, त्याच्यानंतर 39 आहे, त्याच्यानंतर 79 आहे, त्यानंतर आपल्याला पुढील अंक विचारलेला आहे. मग आता या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर कोणत्याही संख्येचा वर्ग आहे का, घन आहे का, तर मुळीच नाही. मग या ठिकाणी या दोन्ही संख्यांमधील आपल्याला फरक लक्षात घ्यायचा आहे. 19 आणि 9 मधला फरक आहे 10चा. 19 आणि 39 मधला फरक आहे 20चा. 39 आणि 79 याच्या मधला फरक आहे 40चा. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट समजून आली की जो दोन संख्यांमधील फरक आहे हा दुपटीने वाढत आहे. याचाच अर्थ 79 आणि येणारी पुढची संख्या असेल तर या ठिकाणी 10 20 40. तर निश्चितच येणारा फरक जो असेल हा काय असेल 80चा असेल. मग या ठिकाणी पुढची संख्या जर आपल्याला घ्यायची असेल तर 79 अधिक 80 याच्यानुसार जर पाहिलं तर 9 8 आणि 7 15. याचाच अर्थ 159 ही काय असेल येणारी संख्या असेल. आणि ही येणारी संख्या पर्याय क्रमांक 3 ला दिलेली आहे.
म्हणजेच 159 पर्याय क्रमांक 3 हा काय असेल तर आपला योग्य उत्तर असेल। तर या पद्धतीनं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे। पुढील प्रश्न लक्षात घ्या। प्रश्न विचारलेला आहे SRPF गट क्रमांक 10 सोलापूर पोलीस शिपाई भरती 2024 ला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। काय आहे प्रश्न किंवा संख्या मला काय दिलेली आहे 134 166 त्याच्यानंतर 200 त्याच्यानंतर 236 आणि आपल्याला पुढील प्रश्न विचारलेला आहे किंवा संख्या विचारलेली आहे। मग या ठिकाणी ह्या सगळ्या संख्या कोणत्या तरी संख्या प्रकारात आहेत का, कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे का, घन आहे का, त्याच्यानंतर कोणत्याही संख्येच्या घनामध्ये वर्ग प्लस केलेला आहे का, किंवा मग 30 संख्या प्लस किंवा वजाबाकी केलेली आहे का, नाही। मग या संख्यांमध्ये जर आपण फरक लक्षात घेतला तर 134 आणि 66 मध्ये फरक घेतला, 6 मधून 4 गेले 2, 3 6 मधून 3 गेले 3, 1 मधून 1 गेला 0। मग याच्यानंतर याच्यामध्ये फरक घेतला आपण तर या ठिकाणी 10 मधून 6 गेले 4, त्याच्यानंतर 9 मधून 6 गेले 3 आणि 1 मधून 1 गेला 0। याच्यामध्ये जर फरक घेतला तर 236 आणि 200 मध्ये कितीचा फरक आहे, 36चा फरक आहे। म्हणजेच या ठिकाणी जर पुढची संख्या पाहायची असेल, आता फरक काढल्यानंतर आपल्याला एक गोष्ट समजून आली की प्रत्येक पुढील संख्येचा फरक हा 32 नंतर 34, 34 नंतर 36, याचाच अर्थ 2 ने काय होत आहे, वाढत आहे। मग निश्चितच या ठिकाणी येणारी जी संख्या असेल ही कितीने वाढणारी असेल तर या ठिकाणी 38 ने वाढणारी असेल, कारण 32 34 36 आणि 38 याचाच अर्थ पुढची संख्या म्हणजे 236 आणि या संख्येमध्ये आपण 38 व प्लस केला तर 8 आणि 6 14, हातचं 1 3 3 6 ने 1 7 आणि त्याच्यानंतर 2, याचाच अर्थ पुढची येणारी संख्या जी असेल ती काय असेल तर 274 असेल। तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्या लक्षात आलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 274 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल। गणित असो किंवा मग बुद्धिमत्ता हा विषय असो, या सगळ्या दोन्ही विषयांमध्ये आपल्याला प्रॅक्टिस सगळ्यात महत्त्वाची असते मित्रांनो, लक्षात घ्या। कारण जेवढं प्रॅक्टिस जास्त असेल तुमचं तेवढं तुमचा प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह होत असतो, ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा। चला पुढील प्रश्न काय म्हणतो तर पुढील प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्या। काय आहे पुढील प्रश्न तर या ठिकाणी प्रश्नाचं जर तुम्ही अंकमाला लक्षात घेतला तर 4 20 त्याच्यानंतर 120 त्याच्यानंतर 840 आणि आपल्याला पुढील अंक विचारलेला आहे। प्रश्न विचारलेला आहे लातूर पोलीस चालक भरती 2024 ला। आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संख्या ही क्रमाने जर पाहिलं तर लहान संख्येमधून मोठ्या संख्येमध्ये आपल्याला रूपांतरित होताना दिसतात। याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला सगळ्यात विचार करण्यासारखी गोष्ट असेल तर ती म्हणजेच पट। या ठिकाणी संख्या या मोठ्या होत जातात, याचाच अर्थ पटीमध्ये वाढत आहेत। जसं या ठिकाणी 4च्या नंतर जर आपण 20 पाहिला तर 4ची 5 पट काय आहे, ही संख्या आहे। म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की 4 गुणिले 5 म्हणजे 4च्या 5 पट काय आहे तर 20 ही संख्या आहे। 20च्या नंतर आपल्याला डायरेक्ट काय दिलेलं आहे तर 20च्या नंतर दिलेले आहे आपल्याला 120, म्हणजे 20 ची किती पट आहे तर 20 गुणिले 6 म्हणजे 6 दुनी 12, 6 पट आहे। त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला 120 नंतर 840 दिलेला आहे। याचा अर्थ या ठिकाणी 120 ची 840 किती पट आहे, याचा अर्थ 120 12 7 84 म्हणजे 7 पट आहे, असं तुम्ही म्हणू शकता। याच्या पुढची येणारी जी संख्या असेल ही निश्चितच आता तुम्हाला समजलं असेल की त्या ठिकाणी येणारी संख्या काय असेल। म्हणजे जी पट आहे ही अगोदरच्या संख्येपेक्षा पटीमध्ये 1 ने काय होतो, वाढ होतो। म्हणजेच या ठिकाणी 840 गुणिला या ठिकाणी ही 7 पट आहे, ही 6 पट आहे, ही 5 पट आहे। याचा अर्थ एक एक पट वाढत जातो, याचा अर्थ ही होईल संख्या 8 पट। मग या ठिकाणी 840
गुणीला जर आपण 8 केलं, शून्य जशाला तसा, 8 चौक 32, 3 उरले, 8 8 64 आणि 3 पाहिलं तुम्ही तर 67. म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं तर येणारी जी संख्या असेल ती असेल 6720 ही संख्या असेल. तर या पद्धतीने जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये हा आपल्याला उत्तर दिलेला आहे. तर 6720 पर्याय क्रमांक 1 ही काय असेल आपले योग्य उत्तर असेल किंवा ही संख्या असेल. या पद्धतीने तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. या ठिकाणी संख्या मला काय दिलेली आहे तर संख्या मला दिलेली आहे 23, त्याच्यानंतर 28, त्याच्यानंतर 38, त्याच्यानंतर 53, त्याच्यानंतर दिलेला आहे 73, त्याच्यानंतर दिलेला आहे 98. पुढची संख्या विचारलेली आहे. प्रश्न विचारलेला आहे अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग आता या ठिकाणी जर आपण या अंकमालिकेमध्ये फरक पाहिला तर आपल्याला फरक काय दिसून येते तर या ठिकाणी 23 आणि 28 मध्ये 5चा फरक आहे. 28 आणि 38 मध्ये आपल्याला 10चा फरक दिसतो. 38 आणि 53 मध्ये आपल्याला 15चा फरक दिसते. 53 आणि 73 मध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला कितीचा फरक दिसतो 20चा फरक दिसतो. आणि त्याच्यानंतर 73 आणि 98 मध्ये पाहिला आपण तर 25चा फरक दिसते. तर या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला फरक निघालेला आहे. मग आता 98 नंतर येणारी जी संख्या असेल निश्चितच तुम्हाला याच्यावरून समजलं 5, 10, 15, 20, 25 याचाच अर्थ याच्या नंतरचा जो फरक असेल तो 30चा असेल. मग या ठिकाणी 98 ही संख्या आहे. या संख्येमध्ये आपण जर 30 मिळवलं तर निश्चितच या ठिकाणी 9 आणि 3 12 म्हणजेच येणारी संख्या ही काय असेल तर 128 असेल. ही 128 पुढील 98च्या समोरची काय असेल संख्या असेल. तर या पद्धतीनं या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 128 हा काय असेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. या पद्धतीनं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. 2 सेकंद 5 सेकंद तुम्ही या ठिकाणी विचार करा आणि या प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करून बघा. या ठिकाणी काय दिलेली आहे अंकमालिका तर या ठिकाणी अंकमालिका दिलेली आहे 7, 11, 13, त्याच्यानंतर 17, त्याच्यानंतर 19, त्याच्यानंतर आपल्याला 2 संख्या या ठिकाणी विचारलेल्या आहेत. पाहताना एकदम मुलांना साधा आणि सोपा प्रश्न वाटेल की हा मूळ संख्येवरचा प्रश्न आहे. सगळ्या मूळ संख्या आहेत. मात्र ज्या 2 संख्या तुम्हाला या ठिकाणी विचारलेल्या आहेत या दोनही संख्या जर पाहिलं पर्यायामध्ये तुम्हाला जशाला तशा मूळ संख्या मिळत नाही. आता या ठिकाणी आपली फसण्याची गोष्ट येते. तर या ठिकाणी मग आता या ठिकाणी पर्याय म्हटलं 21, 23, 23 ठीक आहे मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण 21 मूळ संख्या नाही, 25 मूळ संख्या नाही, 30 मूळ संख्या नाही, 20 आणि 22चा प्रश्नच नाही. मग या ठिकाणी मूळ संख्येवरचा प्रश्न असेल तर आपल्याला पर्यायामध्ये सुद्धा मूळ संख्या द्यायला पाहिजे होता. म्हणजेच या ठिकाणी जरी मूळ संख्या असतील पण त्यांचा संबंध मात्र दुसरा आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मग या ठिकाणी जर आपण या सगळ्या मूळ संख्या आहेत म्हटला तर या ठिकाणी मूळ संख्येमध्ये या मूळ संख्येमध्ये 4चा फरक, या मूळ संख्येमध्ये 2चा फरक, या मूळ संख्येमध्ये 4चा फरक, या मूळ संख्येमध्ये 2चा फरक फरकानुसार. मग निश्चितच 21 नंतर 23 आहे. याच्यामध्ये आपल्यामध्ये काय येईल 4चा फरक येईल. पण 23 नंतर जर डायरेक्ट तुम्ही मूळ संख्या पाहिलं तर ती 29 आहे. आणि 29 मूळ संख्या घेतलं तुम्ही तर याच्यामध्ये फरक कितीचा होतो 6चा होतो. परंतु या ठिकाणी या क्रमानुसार जर पाहिलं तर 6 हा फरक येणार नाही. कारण या पद्धतीने जो फरक आपण घेतला तो फरक कसा असायला पाहिजे सारखा असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 29 तर येणार नाही एवढं मात्र नक्की आहे. मग आता नेमका आपल्याला काय येईल ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. मग या ठिकाणी नेमकं काय येईल तर लक्षात घ्या काय येईल. या पद्धतीनं आपल्याला जर आपल्याला काय करायचे असेल उत्तर काढायचे असेल
तर या ठिकाणी दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला लागेल दुसऱ्या पद्धतीनं, जसं आपण जर विचार केला तर या ठिकाणी 7 आणि 6 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 6चा. त्याच्यानंतर 13 आणि 6 19 याच्यामध्ये फरक आहे 6चा. जर तुम्ही 11 आणि 17 याच्यामध्ये फरक पाहिला तर हा आहे 6चा. निश्चितच याच्यामध्ये जर 7 आणि 13 मध्ये फरक पाहिला तर हा आहे 6चा. म्हणजे एक संख्या सोडून जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी 6चा फरक पाहायला मिळते. मग याच्यानुसार जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी काय येईल? खालच्या बाजूने विचार केला तर 17 आणि याच्यामध्ये 6चा फरक घेतला तर 17 आणि 6 23 या पद्धतीने संख्या येईल. आणि 19 आणि ही पुढची संख्या जर याचा विचार घेतला याच्यामध्ये 6चा फरक घेतला तर 19 आणि 6 तर पुढची संख्या येईल 25. म्हणजेच याचाच अर्थ ज्या गटामध्ये 23 आणि 25 हे 2 अंक असतील तो गट काय असेल? आपलं योग्य उत्तर असेल. तर या पद्धतीने या ठिकाणी मूळ संख्या दिलेली असून देखील उत्तर आपलं मूळ संख्येला सोडून आलेलं आहे, ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 23 आणि 25 हा काय असेल? तर आपलं योग्य उत्तर असेल. या पद्धतीनं फसवेगिरीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. वेळ खूप कमी असते मित्रांनो. आपल्याला 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं पोलीस भरतीला दिलेले असतात आणि आपल्याला एकूण 100 प्रश्न सोडवायचे असतात. मग हे गणित आणि बुद्धिमत्ता या 2 विषयाचे तुम्हाला 50 गुण दिलेले असतात किंवा 50 प्रश्न दिलेले असतात. तर हे सगळे प्रश्न कमी कालावधीमध्ये सोडवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जर असेल तर ती आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस केल्याशिवाय काही होत नाही. जेवढं जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं एखादं क्वेश्चन किंवा प्रश्न हा शक्य तेवढ्या लवकरात लवकर किंवा कमी वेळामध्ये सोडवून होत असते, ही गोष्ट लक्षात घ्या. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. या ठिकाणी अंकमालिका दिलेली आहे 101, 80, त्याच्यानंतर 65, त्याच्यानंतर 48 आणि आपल्याला पुढील प्रश्न विचारलेला आहे किंवा संख्या विचारलेली आहे. आता ह्या संख्या जर आपण निरीक्षण केलं किंवा थोडासा ऑब्झर्वेशन केला तर ह्या सगळ्या संख्या वर्ग संख्येच्या जवळच्या संख्या आहेत. एखाद्या संख्येमध्ये वर्ग संख्येमध्ये 1 प्लस केलेला असेल, एखाद्या संख्येमध्ये वर्ग संख्येमध्ये 1 वजा केलेला असेल. 101 म्हटलं तर हा 10चा वर्ग अधिक 1 आहे. 80 म्हटलं तर हा 9चा वर्ग वजा 1 आहे. 65 म्हटलं तर 8चा वर्ग अधिक 1 आहे. 48 म्हटलं तर हा काय आहे? तर 7चा वर्ग वजा 1 आहे. म्हणजे या ठिकाणी एकदा प्लस केला, एकदा मायनस, एकदा प्लस, एकदा मायनस. याचाच अर्थ या ठिकाणी 6चा वर्ग प्लस 1 केलेला असेल. म्हणजेच काय होईल? पुढची संख्या मिळेल. मग 6चा वर्ग म्हटला तर 36 आणि 1 म्हटला तर ती होईल 37. या पद्धतीनं 48 नंतर येणारी संख्या ही काय असेल? 37 असेल. आणि 37 पर्याय क्रमांक 2 हा काय आहे? तर आपले योग्य उत्तर आहे. पाहायला साधा आणि सोपा प्रश्न आहे, कमी वेळात सुटणारा प्रश्न आहे, ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. चला पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न थोडासा गुंतागुंतीचा वाटू शकते पण एकदम सोपा आहे, एकदम साधा आहे. काय म्हणत आहे? तर 240, त्याच्यानंतर दिलेला आहे 240, त्याच्यानंतर दिलेली संख्या आहे 120, त्याच्यानंतर दिलेला आहे 40, त्याच्यानंतर दिलेला आहे 10 आणि त्याच्यानंतरची आपल्याला संख्या विचारलेली आहे. आता 240 आहे, निश्चितच दुसरी संख्या देखील 240 आहे. याच्यापेक्षा ही संख्या अर्धी आहे. याच्यापेक्षा ही संख्या पाहिला तर 3 पट कमी आहे. याच्यापेक्षा पाहिला ही संख्या तर 4 पट कमी आहे. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नामध्ये 240 भागीला काय केलेलं आहे? 1 म्हणजे 240 आलं. मग दुसऱ्या संख्येमध्ये 240 भागीला 2 केलं, याचा अर्थ अर्धा आली. त्याच्यानंतर 120 भागीला 3 केलं, याचा अर्थ 40 आली. 40 भागीला 4 केलं, याचा अर्थ 10 आली. आता याच्यानंतर येणारी संख्या 10 भागीला काय करायला लागेल? 5. तर निश्चितच
या पद्धतीने जर पाहिला आपण तर या ठिकाणी या पद्धतीने संख्या येत असते, या पद्धतीने संख्या येत असते, या पद्धतीने मग येणारी संख्या जर पाहिलं तर 10/5 याचाच अर्थ 2 ही काय असेल तर आपली येणारी संख्या असेल। म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 उत्तर काय असेल 2 हा काय झालं तर आपला योग्य उत्तर झालं। चला पुढील प्रश्न लक्षात घ्या, काय म्हणतो पुढील प्रश्न। आता या ठिकाणी अपूर्णांक दिलेले आहेत, अपूर्णांक काय आहेत तर 3/10, 7/16, त्याच्यानंतर 11 काय दिलेलं आहे 23, 15 काय दिलेलं आहे 31 आणि त्याच्यानंतर 19/40 पुढील आपल्याला अपूर्णांक काढायचा आहे। मग आता या ठिकाणी अपूर्णांकामध्ये एक तर अंशाचा विचार करायचा आहे किंवा छेदाचा विचार करायचा आहे किंवा अंश आणि छेद याच्यामध्ये कितीचा फरक आहे ते गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। दुसऱ्या अपूर्णांकाचा जर विचार केला तुम्ही तर या ठिकाणी 3 अधिक 4 या ठिकाणी 7 केलेला आहे, 7 अधिक 4 केला आपण तर 11 केलेला आहे, 11 अधिक 4 केला आपण तर 15 केलेला आहे, 15 अधिक 4 केला आपण तर या ठिकाणी 19 केलेला आहे। म्हणजे अंश जो आहे हा 4 ने वाढत आहे, तर निश्चितच या ठिकाणी +4 केलं तर येणाऱ्या अपूर्णांकाचा अंश हा काय असेल 23 असेल। त्याच्यानंतर खालचं जर घेतलं आपण कितीचा आहे 6 ने वाढलेला आहे, त्याच्यानंतर 16 अधिक 7 म्हणजे 23, त्याच्यानंतर 23 अधिक 8 याचा अर्थ 31, 31 अधिक 9 याचा अर्थ 40। म्हणजे छेद जो आहे हा 6, 7, 8, 9 ने वाढत आहे, म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये काय होत आहे +1 होत आहे। याचाच अर्थ 40 नंतर वाढणारा जो काय असेल संख्या असेल तर ती काय असेल +10 ने असेल। याचाच अर्थ येणारी संख्या ही 40 अधिक 10 म्हणजेच काय असेल 50 असेल। म्हणजे या ठिकाणी जे पुढचा अपूर्णांक असेल तो 23/50 असेल। तर या ठिकाणी 23/50 जर म्हटलं तुम्ही तर तो आपल्याला मिळतो मित्रांनो पर्याय क्रमांक 1 23/50 हा काय झालं तर आपला योग्य उत्तर झालं। चला पुढील प्रश्न लक्षात घ्या, या ठिकाणी पुढील प्रश्न एकदम साधा आणि सोपा आहे। थोडासा जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी चुकीचं पद ओळखता येईल। एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आपण या ठिकाणी पोलीस भरतीचे सगळे 2024 ला झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण घेत आहोत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि यासारखे जर पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर नक्की आजच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर दिलेल्या संख्या मालिकेतील आपल्याला चुकीचे पद ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे। मग आता या ठिकाणी दिलेला आहेत आपल्याला पद आणि त्याच्यापैकी आपल्याला चुकीचे पद ओळखा असा प्रश्न आहे। म्हणजे या ठिकाणी पुढची संख्या विचारलेली नाही, प्रश्न विचारलेला आहे परभणी पोलीस चालक भरती 2024 ला काय दिलेला आहे 6 आहे, 24 आहे, त्याच्यानंतर 72 आहे, त्याच्यानंतर 240 आहे, त्याच्यानंतर 726 आहे। आता या ठिकाणी जर संख्यांच्या वर्गांचा विचार केला, पटीचा विचार केला, फरकाचा विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला जर आपण काढलं 24 मधून गेलं 18, याच्यानंतर याच्यातील फरक म्हटला तर या ठिकाणी 48 चा फरक आहे। या ठिकाणी जर पाहिलं आपण तर शून्यातून 2 गेले 8 आणि त्याच्यानंतर 13तून 7 गेले 6 आणि 1 168 याच्यामध्ये काहीतरी फरक असेल। मग आपल्याला फरकामध्ये काही तारतम्यता दिसत नाही। मग आता दुसरा मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल तर चुकीचा पर्याय निवडला आहे। प्रश्न थोडासा कठीण आहे, लक्षात घ्या। साइन चौक 24 म्हटलं याचा अर्थ गुणिला 4 काय होईल गुणिला 4, 24 चौक 96 किंवा 24 तिरी 72 गुणिला 3 म्हटलेला आहे। मग ह्या 72च्या संख्येमध्ये आपल्याला ही संख्या दिलेली आहे का बघा या ठिकाणी तर 72च्या संख्येमध्ये 240 नाही,
याचा अर्थ गुणीला किती नाही, या पद्धतीने सुद्धा या प्रश्नाचं आपल्याला सोल्युशन करता येणार नाही। आता या ठिकाणी लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये नेमकं काय केलेलं आहे। पहिली जी संख्या आहे या संख्येला काय केलेलं आहे तर 3 ने गुणलेला आहे, म्हणजे साइन तिरिक 18 आणि या संख्येमध्ये 6 काय केलेला आहे व बेरीज केलेली आहे, म्हणजे साइन तिरिक 18 अधिक 6 म्हणजे पुढची संख्या आपल्याला काय मिळते 24 मिळते। त्याच्यानंतर या संख्येला पुन्हा 24 गुणीला काय करा तुम्ही 3 करा आणि प्लस 6 करा, तर या ठिकाणी 24 तिरिक 72 अधिक 6 म्हणजे या ठिकाणी 78। 72 या ठिकाणी आपल्याला काय यायला पाहिजे होतं, सध्या गृहीत पकडू आपण 78। मग ही 78 जर संख्या असती तर 78 गुणीला 3 अधिक 6 केला आपण, तर 8 तिरिक 24, त्याच्यानंतर 7 तिरी 21 आणि 2 23 अधिक 6 म्हणजे या ठिकाणी त्याच्या समोरची संख्या 240, ही 240 आहे। मग 240 गुणीला 3 अधिक 6 करा, तर 24 तिरिक 72 म्हणजे 720 अधिक 6 या ठिकाणी 7 काय असेल तर 26 आहे। मग या ठिकाणी 726 या पद्धतीने संख्या येईल। याचाच अर्थ ही जी पद्धत आहे किंवा ही जी मेथड आहे किंवा या प्रकारे जी रचना दिलेली आहे ती एकदम योग्य आहे। यानुसार जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी आपल्याला 78 येतो, या ठिकाणी आपल्याला 72 दिलेला आहे, तर 72च्या ठिकाणी किती यायला पाहिजे 78 यायला पाहिजे। याचाच अर्थ या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल चुकीचा असेल, म्हणजे आपले योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। चला पुढील प्रश्न लक्षात घ्या, काय म्हणतो पुढील प्रश्न, आणि सगळ्यात सोपा प्रश्न आहे। आता सगळ्यात सोपा प्रश्न म्हटलं तर काय आहे बघा, काय मालिका दिलेली आहे, कुसळगाव पोलीस शिपाई भरतीला विचारलेला आहे। 1 आहे, 3 आहे, 6 आहे, 10 आहे, 15 आहे, त्याच्यानंतर 21 आहे, त्याच्यानंतर 28 आहे आणि आपल्याला पुढची संख्या विचारलेली आहे। जर फरक आपण लक्षात घेतला तर 1 आणि 3 मध्ये 2चा फरक, 3 आणि 6 मध्ये 3चा फरक, 6 आणि 10 मध्ये 4चा, 10 आणि 15 मध्ये 5चा, 15 आणि 6 मध्ये 6चा, याच्यामध्ये 7चा, म्हणजे फरक हा काय झालेला आहे तर क्रमाने 1 ने वाढलेला आहे। मग निश्चितच या ठिकाणी फरक सुद्धा कितीचा असेल समोर 8चा असेल। मग 28 अधिक 8 म्हटलं तर 16, याचाच अर्थ 36, म्हणजे पुढची येणारी जी संख्या असेल ती 36 असेल। याचाच अर्थ पर्याय क्रमांक 4 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल। चला पुढील प्रश्न लक्षात घ्या, काय म्हणतो पुढील प्रश्न, दिलेल्या संख्या मालिकेतील येणारी संख्या कोणती, प्रश्न विचारलेला आहे रायगड चालक पोलीस शिपाई भरती 2024 ला। या ठिकाणी या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे। मग या ठिकाणी काय दिलेले आहेत अंक 3 आहे, 6 आहे, 18 आहे, त्याच्यानंतर 72 आहे, त्याच्यानंतर 360 आहे आणि आपल्याला पुढची संख्या विचारलेली आहे। मग याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर निश्चितच पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या ही डबल दिसते, दुसऱ्या याच्या पुढच्या संख्येपेक्षा ही पुढची संख्या काही 3 पट दिसते, याच्यापेक्षा दिसला तर ही संख्या 4 पट दिसते। याचा अर्थ या ठिकाणी काय केलेला आहे 3 गुणीला 2, पुढची संख्या काढण्यासाठी काय केलेला आहे तर 6 गुणीला 3, पुढची संख्या काढण्यासाठी 6 गुणीला 4, याच्यानंतर 72 पंचे 360, याचा अर्थ 72 गुणीला काय केलेला आहे 5, 360 मिळालं। निश्चितच 360 गुणीला आपल्याला काय करायला लागेल 6। मग या ठिकाणी 6 शून्य 6, 6 6 36, 3 साइन तिरी 18 आणि 3 21, म्हणजे आपलं येणारं जे उत्तर असेल ते असेल 2160। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला 2160 दिलेला आहे। याचा अर्थ काय झालं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। चला पुढील प्रश्न आहे, या ठिकाणी पुढील अंकतालिकेत गटात न बसणारा त्या ठिकाणी पर्याय विचारलेला आहे।
मग या ठिकाणी गटात न बसणारा म्हटलं तर या ठिकाणी काय दिलेलं आहे? 7 आहे, 16 आहे, 42 आहे, 84 आहे, त्याच्यानंतर 252 आहे, त्याच्यानंतर 504 आहे. हे गोष्ट लक्षात घ्या. आता याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी विचार केला तर आपल्याला काय मिळतो? तर या ठिकाणी पहा 84 आहे, 42 आहे, 84 आहे. ह्या दोन्ही संख्या एकमेकाच्या दुप्पट दिसतात. त्याच्यानंतर 252 आहे, 504 आहे. निश्चितच ह्या संख्या एकमेकाच्या दुप्पट दिसतात. निश्चितच मग तुम्हाला जो पहिला संख्येचा गट आहे या ठिकाणी 7च्या नंतर 7चं दुप्पट किती यायला पाहिजे? 14 यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? 14. जर याच्यानुसार पाहिलं तर मग या ठिकाणी एक आपण दुसरा विचार केला तर या ठिकाणी जर आपण पाहिलं 7 असेल, 16च्या ठिकाणी जर समजा 14 ठेवला आपण तर 42, 84, त्याच्यानंतर 252, त्याच्यानंतर 504 या पद्धतीने संख्या असतील. मग 7 दुनी 14 म्हणजे गुणीला 2, 14 तिरिक 42 म्हणजे गुणीला 3, 42 दुनी 84 या पद्धतीने करता येईल. 42 दुनी 84. मग या ठिकाणी या संख्येने 84 तिरिक या ठिकाणी काय करता येईल? 252, 252 दुनी 504 म्हणजे गुणीला काय केलेला आहे? 2. म्हणजे या ठिकाणी गुणीला 2 गुणीला 3 गुणीला 2 गुणीला 3 गुणीला 2 या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला एक रचना दिसून येते. मग या ठिकाणी जर पाहिला आपण तर गटात न बसणारा जो पद असेल तो काय असेल? 16 असेल. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय आहे? तर आपलं योग्य उत्तर आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पद्धतीने एकूण अंकमालिका या घटकावरचे 15 प्रश्न पाहिलेले आहेत. यावरून तुम्हाला समजलेलं असेल की अंकमालिका असो किंवा मग अक्षर मालिका असो या घटकामध्ये सरावाची अत्यंत आणि नितांत आवश्यकता आहे. तर या ठिकाणी या पद्धतीने आपण आज 15 प्रश्नांचं या ठिकाणी विश्लेषण घेतलेलं आहे. पुढचा व्हिडिओ घेऊन आपण नक्की उद्याला भेटूयात. चला तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.